नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, 7.5 लाख अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांचे 720 कोटी अद्यापही अडकलेत। कधी सुरू होणार वाटप, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। शेतकरी बांधवांनो, अतिवृष्टी, महापुराने झालेले पीक नुकसान तसेच रब्बी हंगाम बियाणे अनुदान वाटप अद्यापही 7,40,000 शेतकऱ्यांचे 720 कोटी 5 लाख रुपये झालेले नाही। ही आकडेवारी 19 नोव्हेंबरपर्यंतची आहे। याशिवाय खरडून गेलेल्या जमिनीच्या 57 कोटी 59 लाख रुपयाला शासनाने मंजुरी दिली नाही। यामुळे जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुराने 7,64,000 शेतकऱ्यांना 867 कोटी 38 लाख रुपये मंजूर झाले आहेत। रब्बी हंगाम बियाणे खरेदीसाठी 7,92,000 शेतकऱ्यांना 652 कोटी 7 लाख रुपये मंजूर झाले आहेत। ही मंजूर झालेली रक्कम 19 ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ऑगस्ट महिन्यापासून 4 आदेशान्वये जिल्ह्यासाठी रक्कम मंजूर झाली असली तरी मंजूर रक्कम संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही। ऑगस्ट महिन्यात मंजूर न झालेल्या अतिवृष्टीच्या 60 कोटींचेही वाटप पूर्ण झाले नाही। ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यासह राज्यात पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले। शासनाने कोटीने रक्कम मंजूर केली असली तरी मंजूर रकमेपैकी 50% रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही। खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई अद्याप मंजूर झाली नाही। शेतकऱ्यांकडून रक्कम जमा होत नसल्याने संताप व्यक्त केला जातो आहे। मित्रांनो, पुरामुळे खरडून गेलेली जमीन अद्याप पिकाखाली आली नाही। त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। खरडून गेलेल्या जमिनीच्या रकमेसाठी प्रतीक्षा। मित्रांनो, सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व महापुराने नुकसान झालेल्या पिकांपोटी 7,64,000 शेतकऱ्यांना 867 कोटी 38 लाख रुपये मंजूर झाले आहेत। त्यापैकी 4,37,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 553 कोटी 41 लाख रुपये जमा झाले आहेत। रब्बी हंगाम बियाण्यासाठी 7,92,000 शेतकऱ्यांसाठी 652 कोटी 7 लाख रुपये मंजूर झाले। त्यापैकी 3,80,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 338 कोटी 59 लाख रुपये जमा झाले आहेत। जमीन खरडून गेलेल्या 20,441 शेतकऱ्यांच्या 12,460 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीपोटी 57 कोटी 59 लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे। ही रक्कम शासनाकडून अद्याप मंजूर झाली नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे अजून अडकलेले आहेत, परंतु लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील। मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा। आपण परत भेटूयात काही अशीच महत्त्वाची माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।